नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, दसरा स्पेशल आज आपण जात आहोत रूपा भवानीचं दर्शन करण्यासाठी. मित्रांनो, भाविक भक्तांची खूप गर्दी असते, तरी पण आपण आज जाऊन तिथं देवीचं दर्शन घेऊया आणि हे दर्शन मी तुम्हाला घडवणार आहे. त्याच्यासाठी तुम्ही पण माझ्यासोबत कंटिन्यू राहा. तर चला आपण जाऊया रूपा भवानीचं दर्शन करण्यासाठी. मित्रांनो, आपण आपल्या गाडीकडे आलोय आणि सकाळीच आपल्या गाडीची पूजा केलेली आहे आपण. तर आता निघूया रूपा भवानीचं दर्शन करण्यासाठी. मित्रांनो, तर फायनली आपला प्रवास सुरू झालेला आहे. आपण आपल्या पोलीस लाईनमधून आता निघालो आहोत. वातावरण पण एकदम मस्त आहे, तुम्हाला दिसतच असेल. मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आपल्याला पुणे नाका जो आहे तिथून टर्न घेऊन आपल्याला हायवेला जायचं आहे. कारण हायवेवरून आपल्याला जवळ पडतं, सिटीमधून खूप गर्दी असते मित्रांनो. म्हणून आपण पुणे सोलापूर हायवेवरून तुळजापूर नाका जो आहे त्याच्या खाली एक बोगदा आहे, त्या बोगद्यातून आपण सरळ रूपा भवानीच्या मंदिराकडे जातो. मित्रांनो, आपण रूपा भवानीच्या मंदिराच्या जवळ आलो आहोत आणि तुम्हाला भाविक भक्तांची इथं गर्दी दिसतच असेल. तर चला आता आपण जाऊया मंदिराकडे. मित्रांनो, आता आपण जात आहोत रूपा भवानीच्या मंदिराकडे आणि इथून तुम्हाला गाड्या येणाऱ्या दिसतच असतील वाटेमध्ये. हे गाड्या येत आहेत तुळजापूर नाक्यावरून. जे गाड्या हे पुणे हायवेला जातात आणि हे सोलापूर सिटीमध्ये पण जातात. तर मित्रांनो, आता आपण जाऊया रूपा भवानीच्या मंदिराकडे. ऊन पण भरपूर आहे मित्रांनो, भरपूर ऊन लागत आहे. तरी पण आपल्याला रूपा भवानीच्या मातेचं दर्शन घ्यायचंच आहे आणि आता आपण जाऊया आतमध्ये. मित्रांनो, गाडीसाठी पुढे रोड आहे, तरी पण एंट्री नाही आहे जायला. पोलीस वगैरे एकदम कडक बंदोबस्त असतो. तर चला. कितीला आहे? 200. लेके जाता हूँ जाने के बाद. चल. मित्रांनो, तुम्हाला इथं रसाचे स्टॉल दिसतीलच, कारण भरपूर ऊन आहे. त्याच्यामुळे इथं तुम्हाला खूप ठिकाणी रसाचे गाडे दिसणारच आहेत, स्टॉल दिसणार आहेत. तर इथं फुगे पण बघा किती छान आहेत. जर कोणाला लहान लेकरांना घेऊन जायचे असतील तर एकदम भारी आहे. आता आपण पुढे जात आहोत. जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं गर्दी खूपच वाढणार आहे मित्रांनो. तुम्हाला गर्दी तर दिसतच असेल, तुम्हाला तिकडं मंदिर पण दिसतच असेल. इथं खेळणी बघा किती छान छान खेळणी आहेत. थोडं तुम्हाला दाखवतो मी. लहान लेकरांसाठी बॅट आहे, गाड्या आहेत, छोट्या छोट्या खेळण्या आहेत. लहान लेकरं बघा कसे खेळण्याकडे बघत आहेत. खूप भारी दृश्य आहे मित्रांनो. तर चला आता आपण निघालोच आहोत पुढे. तर आपण सगळी खेळणी पण तुम्हाला मी दाखवणारच आहे व्लॉगमध्ये. मित्रांनो, आपण मंदिराच्या थोडं जवळ आल्यानंतर तुम्हाला दिसतच असेल इथं आजी लोक परड्या घेऊन बसलेले आहेत. हे लोक परड्या घेऊन बसतात आणि जे भाविक भक्त आलेले असतात ते यांना इथं जोगवा देतात. म्हणजे जोगव्यामध्ये तुम्हाला पैसे द्यायचे असतील, पीठ द्यायचं असेल, काही पण तुम्ही यांना देऊ शकता, धान्य पण. मित्रांनो, आता आपण परड्याचं बघितल्यानंतर थोडं पुढे जात आहोत. तुम्हाला इथं भाविक भक्तांची गर्दी दिसतच असेल. जसं जसं आपण पुढे जात जाऊ तसं तसं गर्दी वाढतच जाणार. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं, तशीच गर्दी आता एकदम फुल जोरामध्ये आहेत. काही भाविक भक्त इथून पूजा करून दर्शन करून देवीचं निघाले आहेत आणि आम्ही जात आहोत. मित्रांनो, आपली साईड डावीकडे आहे आणि तिकडून दर्शन करून येणाऱ्यांची साईड उजवीकडे आहे. मित्रांनो, इथं मावशीकडे बघा, इथं घर संसारासाठी लागणारं बेलणं पोलपाट सगळं काही घेऊन बसलेले आहेत. इकडं तुम्हाला मी दाखवतो, इकडं लेडीजसाठी बांगड्या, हातातलं कंगन, ज्वेलरीचं सर्व काही उपलब्ध आहे स्टॉलमध्ये. तर मित्रांनो, आपण थोडं पुढे गेल्यानंतर तुम्हाला तिकडे दिसतच असेल. मित्रांनो, इथं तुम्हाला देवीच्या पूजेसाठी लागणारं सर्व काही सामान भेटेल. तुम्हाला दिसतच असेल इथं बायांची किती गर्दी झालेली आहे. तर मित्रांनो, आता आपण हळूहळू देवीच्या मंदिराकडे पोहोचतच आहोत. तर चला मित्रांनो, आता आपण भारी भारी स्टॉलकडे आलोय. तुम्हाला दिसतच असेल मुलांसाठी पण आहे, लेडीजसाठी आहे, लहान छोट्या लेकरांसाठी इथं किती खेळणी आहेत बघा. भाविक भक्त इथून खेळणी, सामान सर्व काही घेऊन जातात. यात्रा आहे देवीची म्हणल्यानंतर घेऊन तर जाणारच ना. मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता हॉटेल भाग्यश्री सारखा इथं पण सेल लागलेला आहे. 30 रुपयामध्ये काही पण घ्या, फुल धमाल. 10 रुपयामध्ये सेल आहे, 15 रुपयामध्ये सेल आहे. तर मित्रांनो, खूप साऱ्या ऑफर इथं जत्रेमध्ये आलेल्या आहेत आणि लेडीजची म्हणून तर गर्दी होते. 15 रुपयाला कानातलं, 15 रुपयाला नाकातलं, सगळ्या काही गोष्टी खूप स्वस्तात मिळतात. म्हणून यात्रेचा हे पण फायदा आहे मित्रांनो. तर मित्रांनो, फायनली आपण कमानीच्या जवळ आलो आहे आणि तुम्ही इथं बघा किती गर्दी आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता कमान दिसतच असेल. तर आता मित्रांनो, फायनली आपण मंदिराच्या आतमध्ये जाणार आहोत. तर चला मित्रांनो, तर तुम्ही एकदा कमान बघून घ्या. तुमच्यासाठी मी हे कमान दाखवत आहे. आता मित्रांनो, आपण जाऊया देवीचं दर्शन करण्यासाठी आतमध्ये. तर फायनली मित्रांनो, आपण मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलोय आणि तुम्हाला इथं दिसतच असेल पुरुषांसाठी वेगळी लाईन आणि
स्त्रियांसाठी वेगळी लाईन आहे आणि तुम्हाला गर्दी पण दिसतच असेल किती गर्दी आहे. लाईनीमध्ये स्त्रिया उभ्या आहेत. तर आपण आता तिकडे जात आहोत. तुम्हाला तिकडून पण मी पूर्ण गर्दी दाखवतो, कारण आज दसऱ्याचा लास्ट दिवस आहे मित्रांनो, नवरात्रीचा. तर इतकं गच्च भाविक भक्तांनी हे मंदिर भरलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल. आता आपण तिकडे मंदिराच्या साईडला जाऊया. तर भाविक भक्तांची गर्दी हळूहळू जोरात वाढत आहे मित्रांनो. आता दर्शन आपल्याला बी करायचं आहे. मित्रांनो, आपण मंदिराच्या जवळ आलोय आणि तुम्हाला मी फक्त लाईन दाखवत आहे. तुम्ही बघा लाईन किती लांबपर्यंत गेली आहे. बायांची पण लाईन त्या साईडनं आहे आणि पुरुषांची लाईन या साईडनं. मित्रांनो, तर आलोय आपण रूपाभवानीला आणि दर्शन चालू आहे. थोडं मास्क आपण ठेवणारच आहे, कारण उगा आपले फॅन लोक वगैरे आपल्याला ओळखत आहेत म्हणून थोडं मास्क ठेवलं. लई गर्दी आहे, तरी पण आपण दर्शन घेतल्याशिवाय जाणार नाही. तर चल मित्रांनो, आपण करणार आहोत VIP दर्शन. आता आपण आलोय मंदिराच्या जवळ. मित्रांनो, आता आपण जाणार आहोत मंदिराच्या आतमध्ये. तर फायनली मित्रांनो, आपण मंदिराच्या आतमध्ये आलोय. तुम्हाला दिसतच असेल किती गर्दी आहे. मित्रांनो, आता आपण जाऊया मंदिराच्या मुख्य द्वाराकडे. तर मित्रांनो, आपण तिथं पण पोहोचलोच आहोत. आता आपण जाऊया देवीचं दर्शन घेण्यासाठी आतमध्ये. मित्रांनो, मी तुम्हाला देवी दाखवतो. फोटो काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी सक्त मनाई आहे, तरी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढणारच. मित्रांनो, तर तुम्ही पण देवीचं दर्शन करून घ्या. मी शेवटी तुम्हाला देवीचं दर्शन घडवलंच. मित्रांनो, फायनली आपल्या देवीचं दर्शन झाल्यानंतर आता आपण जात आहोत घराकडे. तर मित्रांनो, तरी पण भाविक भक्तांची गर्दी काय कमी व्हायला तयार नाही, कारण आज दसऱ्याचा लास्ट दिवस आहे. गर्दी तर भरपूर राहणारच. तर चला आता आपण जाऊया बाहेर. मित्रांनो, मी हा व्हिडिओ कमानीसमोर उभा राहून व्हिडिओ शूट करत आहे. तर तुम्हाला दिसतच असेल की किती गर्दी आहे. आता आपण कमानीतून बाहेर पडलो आहोत. मित्रांनो, बाहेर पडल्या मला दिसली पिपाणी. इथं पिपाणी माझ्या भाच्यासाठी मला घ्यायची होती आणि अन्वीसाठी पण थोडीफार शॉपिंग करायची होती. तर म्हणलं काहीतरी घेऊन जाऊया. आता इथं आम्ही शॉपिंग करणार आहोत, थोडंफार काही घेणार आहोत. तर ते घेऊया आणि ऊन पण खूप लागते, थोडं ज्यूस पिऊया. तर चला. तर फायनली मित्रांनो, आपलं दर्शन झालंय. तुम्ही बघू शकता गर्दी भरपूर आहे, पण दर्शन वगैरे एकदम मस्त झाले. आता निघालोय आता घराकडे. चला. कसा का तू? अलग अलग रेट है, ये अलग अलग रेट है क्या इसका? ये इसका हाँ, ये बनेगा 400 रुपये में परमानेंट. कोई साइड इफेक्ट नहीं होता इसका? ये भैया के पास आओ, साइड इफेक्ट नहीं होता देखो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता लहान छोट्या लेकरांसाठी छोटे छोटे कपडे आहेत. मित्रांनो, आम्ही थोडी शॉपिंग केली आणि निघालोय पुढे. तर मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी. इथं देवींचे छान छान फोटो पण आहेत. बघा तुम्ही, पोस्टर आहेत एकदम मस्त. बघा, तुम्हाला पोस्टर वगैरे दाखवतो इथं किती छान आहेत. देवीचे पण आहेत, भारी भारी पोस्टर आहेत. तर चला मित्रांनो, तर ऊन खूप लागत होतं म्हणून आम्ही एका स्टॉलवरती आलोय आणि इथं आम्ही पिणार आहेत रसवंती ज्यूस. फायनली मित्रांनो, ज्यूस आलाय. आम्ही चेस केलं आणि ज्यूस प्यायला सुरुवात केली. तर चला. कसं आहे ज्ञानेश्वर? एक नंबर, कारण गरमीच भरपूर झाले ना. उन्हाळ्यासारखं गरमी झाली इथं, उन्हाळ्यासारखी. पण दर्शन एकदम भारी झालं, त्याच्यामुळे अजून भारी लागलं. मित्रांनो, तर फायनली आपण मंदिराच्या एंडिंग पॉइंटला आलोय आणि बॅरिगेट क्रॉस करून आपण आता जात आहोत. आपण जिथं गाडी आपली पार्क केली आहे तिकडे जातोय. तर मित्रांनो, तुम्हाला दिसतच असेल अजून पण भाविक भक्तांची गर्दी इकडं मंदिराकडे जाण्यासाठी खूप वाढली आहे. तर आता आपल्याला तिकडं गाडी आपण पार्क केली आहे, तिकडे जाऊया पहिलं. तर चला मित्रांनो, आपण आपल्या धूमपाशी आलोय. आता धूमवर बसूया आणि निघूया घराकडे. मित्रांनो, तर फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. आपण रूपाभवानी मंदिराच्या बाहेर आलोय. आपलं एकदम मस्त VIP दर्शन झालेलं आहे. एवढी रांगा होत्या, सगळं होतं. तर आपण लवकर दर्शन केलो आणि आता निघालोय. ऊन पण भरपूर आहे, पाऊस वगैरे नाही. तर आता आपण जाऊया आपल्या घराकडे. तर चला. तर फायनली मित्रांनो, आपण दर्शन करून घरी आलेलो आहोत. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.